तर नमस्कार शेतकरी बांधवांनो, आता हा बाग तुम्ही बघू शकता. 4 वर्ष पूर्ण झालेला बाग आहे आणि 4 वर्ष पूर्ण झालेला माझे तुम्ही बागा बघता. एकदम घेरदार हिरवेगार दिसत आहे. आणि हा बाग जो तुम्हाला दिसतोय की ह्याच्यामध्ये तुम्हाला पिवळे पानं आता नवीन फुटवा यायला लागलेलं आहे. तर आपल्याला टार्गेट आहे ह्या बागेला पूर्ण जूनपर्यंत तयार करणे आणि जून महिन्यामध्ये आपल्याला चांगला बार धरायचा आहे. म्हणजे याच्यामध्ये अशा प्रकारच्या झाडांना जानेवारीपासून जर आपण प्रयत्न केले की न्यूट्रिशनवर प्रॉपर लक्ष दिलं आणि नवीन तर अशा प्रकारे आपल्याला ही नवती मॅच्युअर करून घ्यायची, म्हणजे जेणेकरून ह्या नवतीला आपल्याला पुढचा भार घ्यायचा आहे. याच्यावर जो आपल्याला मावा दिसतोय थोड्या प्रमाणात, हा आपल्याला कंट्रोल करत राहायचं आहे. कारण थंडीचा आणि ढगाळ वातावरण ह्याचा प्रादुर्भाव असल्यामुळं आपल्याला मावा कंट्रोल करणं तेवढं शक्य नाही आहे. पण जितका होईल तितका आपल्याला कंट्रोल करायचं आहे. आणि ह्या बागेला आपल्याला पुढच्या जूनपर्यंत बाग धरण्यासाठी तयार करायचं आहे, म्हणजे फुलं यासाठी तयार करायचं आहे. हे आपल्यासमोर एक टार्गेट आहे. आणि अशा प्रकारचे झाडं ज्यांच्या असतील त्यांनी मला कमेंट्स करा माझ्या व्हिडिओला, जेणेकरून त्यांनाही पुढचं काय शेड्यूल द्यायला पाहिजे ते मी सांगेल, म्हणजे त्यांनाही अशा अडचणी येणार नाही. धन्यवाद.